तो मूर्ख पाहिला महाराष्ट्राच्या बाहेर नेऊन एखाद्या मोठ्या तळ्यात नेऊन टाकला तेव्हा देश सुखी राहील. हा, नाही तर काही खऱ्या गोष्टी ते नाही. म्हणतात पण फडणवीस मुख्यमंत्री होऊ नये काय झालं तरी. अहो, मला काय म्हणायचं, हनुमानाला किती राक्षसांनी आडिलं हां. लक्षात आलं का? किती राक्षसांनी आडिलं हम्म. आणि रावणाने सीता नेली हम्म. बरं का. पण शेवट हनुमान होता, तो हनुमान तर हनुमानच होता. कशा पद्धतीने शोध लावून सीतेचा आणला आणि कशी रामाच्या शोधाने करता येईल, हम्म. फक्त इतिहासाच्या हिशोबाने घ्यावं लागलं. म्हणून तो जो हे आहे, फडणवीस, हम्म. तर ह्यो राम आहे हम्म. आणि हे रावण आहेत बाकीचे. हा, तर हे राम आहे ना, राम अगदी शोध लावूनच व्यवस्थितच आणि नियमानेच जे जगाला पटतंय त्या पद्धतीने सीतेला घेऊन आलेला आहे. हम्म. आज जी सीते आणली ना, एवढी पर्वत उचललं ना, तर अगदी रितशीर कुठल्या समाजाला नातेट निर्माण करता, कुठल्या समाजाचा देश न करता त्यांनी काय दिलं नव्हतं का? हम्म. सगळ्यात पहिलं 50-55 वर्ष शरद पवार राजकारणात आहे. इथून मागं त्याला आरक्षण दिलं का? नाही. शेवट भाजपचं सरकार आलोच त्याला जे काही समजा नियम लागू झाले तर ते फडणवीसनीच केलेले आहेत. हम्म. आणि मग तुम्ही जर जे आई दूध पाजती त्या आईचेच जर तुम्ही रक्त पित असता तर हे पाप आहे. आणि हे पाप खपत नसतं, हे कधीतरी उदयाला येत असतं. तर उदयाला आलेलं आहे.